तुमच्या डेटामध्ये तुमच्या व्यतिरिक्त कोणीही चेंज करू नये. जर तुम्हाला असं वाटत असेल ना, तर तुम्ही प्रोटेक्ट शीट ऑन करून ठेवू शकता. कसं करायचं या सांगते. तर सर्वात प्रथम तुम्हाला एक्सेल शीट ओपन करून घ्यायचे आणि सगळे कॉलमला सिलेक्ट करून घ्यायचं. तर मी कर्सर इथे ठेवून सगळ्या कॉलमला क्लिक करून घेते. लेफ्ट साईडचं माऊस बटन क्लिक करणार आहे. फॉर्मॅटमध्ये जाऊन प्रोटेक्टमध्ये जाऊन इथे जी लॉक आहे ना त्याला अनक्लिक करून ओके करणार आहे. देन अनलॉक तर झालेलं आहे. आता आपल्याला जेवढा प्रोटेक्ट करायचा आहे तेवढी शीट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. लेफ्ट साईडचं बटन क्लिक करायचं आहे. देन फॉर्मॅटवरती जाऊन प्रोटेक्ट शीटवरती लॉकवरती क्लिक करून ओके करायचं आहे. देन खाली जी शीट आहे ना त्याच्यावरती लेफ्ट साईडचा बटन क्लिक करायचं आहे. देन तुम्हाला प्रोटेक्ट शीटवरती फर्स्ट कॉलमला अनक्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्या खालचे जेवढे पण कॉलम आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे बिकॉज आपल्याला त्यांनाच लॉक करायचं आहे. तर मी सिलेक्ट करून घेते ऑल कॉलम आणि ओके करते. डन. आता मी कर्सर कुठेही ठेवल्यावरती नाही तिथे चेंज होते नाही तिथे क्लिक होते. दॅट्स मीन आपली शीट प्रोटेक्ट झालेली आहे.